नमस्कार स्वामी भक्तांनो. कल्पना करा, तुम्ही रात्री अक्कलकोटमध्ये शांतपणे बसलेले आहात. आजूबाजूला पूर्ण शांतता आहे आणि अचानक तुमच्या कानावर शब्द पडतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त मनाचा भास आहे की खरंच आजही अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचा आवाज ऐकू येतो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत काही असे अनुभव, काही अशा कथा आणि काही अशा गोष्टी ज्यामुळे हजारो भक्त आजही मानतात की स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये अद्याप सूक्ष्म रूपात वास करतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक असा अनुभव जो ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. स्वामी समर्थांनी काय सांगितले होते? स्वामी समर्थांनी देह ठेवण्यापूर्वी एक महत्त्वाचे वचन दिले होते, हम गया नहीं, जिंदा है. या वचनाचा अर्थ भक्तांनी असा घेतला की स्वामी फक्त शरीराने गेले, पण त्यांची कृपा आणि उपस्थिती आजही कायम आहे. यामुळेच लाखो भक्त अक्कलकोटला जातात आणि स्वामींच्या अस्तित्वाची अनुभूती घेतात. भक्तांना आलेले रहस्यमयी अनुभव. अनेक भक्त सांगतात की अक्कलकोटमध्ये नामस्मरण करत असताना त्यांना अचानक कोणीतरी आवाज देत असल्याचा अनुभव आला. काही जण म्हणतात की संकटाच्या वेळी त्यांना स्पष्टपणे शब्द ऐकू आले, काळजी करू नकोस. तर काही भक्तांना स्वप्नात स्वामींचे मार्गदर्शन मिळाले. हे अनुभव वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नसले तरी हजारो भक्त त्यांना स्वामींची कृपा मानतात. अक्कलकोटमध्ये अनेक भक्त रात्री ध्यान किंवा जप करतात. काहींच्या मते रात्री उशिरा वटवृक्ष परिसरात एक विलक्षण शांतता जाणवते. अनेकांनी सांगितले आहे की त्यांना अचानक सुगंध येतो, अंगावर रोमांच उभे राहतात, काही किंवा एखाद्याची दिव्य उपस्थिती जाणवते. काही भक्त तर असा दावा करतात की त्यांना स्वामींचा आवाज ऐकू आला. मात्र याबाबत कोणताही अधिकृत पुरावा उपलब्ध नाही. ही श्रद्धा आणि अनुभव यांची बाब आहे. आता प्रश्न पडतो, खरंच स्वामी बोलतात का? अनेक आध्यात्मिक अभ्यासकांच्या मते स्वामींचा आवाज म्हणजे कानांनी ऐकलेला आवाज नसून मनाला मिळणारे मार्गदर्शन असू शकते. जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धेने नामस्मरण करतो तेव्हा त्याच्या मनातील भीती कमी होते आणि योग्य मार्ग दिसू लागतो. अनेक भक्त या अनुभवालाच स्वामींचा आवाज म्हणतात. एका भक्ताने सांगितले की तो मोठ्या आर्थिक संकटात होता. तो अक्कलकोटला गेला आणि स्वामींच्या समाधीसमोर बसून प्रार्थना करू लागला. अचानक त्याच्या मनात एक विचार आला, घाबरू नकोस, सर्व ठीक होईल. त्या क्षणानंतर त्याच्या आयुष्यातील परिस्थिती हळूहळू बदलू लागली. तो आजही सांगतो की तो विचार त्याचा नव्हता, तर स्वामींचे मार्गदर्शन होते. मग खरंच आजही ऐकू येतो का स्वामींचा आवाज? याचे उत्तर प्रत्येक भक्तासाठी वेगळे असू शकते. ज्यांची श्रद्धा आहे त्यांच्यासाठी स्वामी आजही जिवंत आहेत. त्यांना स्वामींचे मार्गदर्शन, संकेत आणि कृपा अनुभवायला मिळते. तर काही लोक याला मनोवैज्ञानिक अनुभव मानतात. पण एक गोष्ट निश्चित आहे, अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर अनेकांच्या मनाला जी शांती मिळते ती शब्दात सांगणे कठीण आहे. मित्रांनो, स्वामी समर्थांचा आवाज प्रत्यक्ष ऐकू येतो की नाही हे प्रत्येकाच्या श्रद्धेवर अवलंबून आहे. पण जर तुम्ही मनापासून स्वामींचे नामस्मरण केले तर तुम्हालाही त्यांच्या कृपेची अनुभूती नक्की येऊ शकते. कारण स्वामी समर्थांनी स्वतः सांगितले आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्ही स्वामींवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.